पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे राबवला जाणारा RFD अर्थातच रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट प्रकल्प जो आहे, नदी सुधार योजना जी आहे, हे या योजनेतील जे काम आहे ते स्थगित करण्यासंदर्भातलं पत्र आता समोर आलेलं आहे। मात्र हे पत्र देखील महानगरपालिका प्रशासनाकडून केलेली फसवणूक असल्याचा आरोप या सगळ्या पर्यावरण प्रेमींनी केलेला आहे आणि जोपर्यंत आपल्या लढ्याला पूर्ण यश येत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच ठेवणार असं या सगळ्या पर्यावरण प्रेमींचं म्हणणं आहे। नेमकं काय झालं आपण त्यांच्याकडनं जाणून घ्या। खरं तर 2 दिवसापूर्वी असं सगळ्यांना वाटत होतं की तुमचा जो लढा आहे यशस्वी झाला आहे आणि जे स्थगिती आलेली आहे, आत्ता भराव जो टाकला जातोय त्या कामावर स्थगिती आली असं दिसत होतं। मात्र काय नेमकं झालं आहे? पर्यावरण प्रेमींची फसवणूक केलेली आहे पिंपरी चिंचवड महापालिकेने। जो काय आदेश दिलेला आहे पाटबंधारे खात्याने स्पेसिफिक त्याच्यात जरी म्हणलं असेल पिंपळे निलग, तरी पर्यावरण प्रेमींची मागणी अशी होती उगमापासून संगमापर्यंत जिथे जिथं भराव टाकला गेला, जिथे जिथं महिला शुद्धीकरण प्रकल्प न राबवता थेट नदीमध्ये घाणपाणी सोडलं जाते ते दुरुस्त करावे अशी आमची मागणी होती। परंतु महापालिकेच्या आयुक्तांनी फक्त 400 मीटरचा उल्लेख करून पर्यावरण प्रेमींची एक प्रकारे फसवणूक केली। अशी आमची भूमिका शेवटपर्यंत अशीच राहील। जोपर्यंत हा पूर्ण प्रकल्प रद्द होत नाही तोपर्यंत पर्यावरण प्रेमी शांत बसणार नाही। परंतु पावसाळा तोंडावर आला आहे आणि नदीपात्रात जो भराव टाकला गेला आहे त्यामुळं पाणी आत्ताच जे आहे ते शहरामध्ये शिरतं आहे आणि त्यामुळे मोठी आपत्ती ओढवू शकते असं या सगळ्यांना वाटते आणि म्हणून या प्रकल्पाला देखील विरोध होतोय। काय नेमकी परिस्थिती आहे आत्ताची? किती भराव टाकला गेला असं वाटतं? भराव या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात, माझ्या मते 1,00,000-2 लाख ट्रक त्या ठिकाणी भराव टाकला गेलेला आहे। निश्चितच ही निंदनीय बाब आहे। नदीचं पात्र त्या ठिकाणी कमी होत आहे आणि नदीचं पात्र ज्यावेळेस कमी होणार त्यावेळेस निश्चितच पाणी हे रस्त्यावर आणि नदीकाठची जी घरं आहे, जे आज देखील काही शेतकरी शेती करतात त्यांच्या शेतात घरात या ठिकाणी पाणी गेल्याशिवाय राहणार नाही। अजून मान्सून सुरू झालेलं नाही, परंतु काल परवा झालेल्या अवकाळी पावसाने पिंपरी निलग भाग असेल, इतर कुठले भाग असतील त्या ठिकाणी पाणी लोकांच्या घराघरात या ठिकाणी घुसले। याची जबाबदारी पिंपरी चिंचवड महानगरपालिका। तुम्ही कायदेशीर लढा देखील या संदर्भात उभारलेला आहे। काय नक्की आत्ताची परिस्थिती आहे? खरंच काम जे आहे ते थांबलंय का कुठे कुठे सुरू आहे? नाही, आता त्यांनी जो 400 मीटरचा जो दिलेला आहे किंवा एवढं स्थगित दिली, तसा जर पाटबंधारे खात्याने असं काय स्पेसिफिक म्हणलेलं नाही आहे की 300 मीटर 400 मीटर व त्या संदर्भात। तर वाकडपासनं तर आता तो चालू आहे, तो सांगवीपर्यंत आहे। तर तो भागामध्ये पूर्णपणे त्यांचा प्रोजेक्ट उभा आहे। नदी सुधारचं एक गोंडस नाव दिलेलं आहे। तर ते गोंडस नाव असं दिलेलं आहे की पर्यावरण आज नदीपात्रामध्ये म्हणण्यापेक्षा नदीच अर्धी बुजवलेली आहे। लाखो ट्रक आज नदी भराव टाकलेला आहे। या संदर्भात आमचा लढा चालू आहे। यानंतर आम्ही पंतप्रधान असन, तुमचे मुख्यमंत्री असन, पिंपरी चिंचवड महानगरपालिका असन, पुणे महानगरपालिका आयुक्तांना यांना 7 दिवसाची नोटीस दिली होती। पण आत्ता मध्येच युद्धाचं सावट होतं, त्यानंतर आम्ही पुन्हा आत्ता मागच्या 2 दिवसापूर्वी पुन्हा आम्ही आता पंतप्रधानांना 7 दिवसाची नोटीस पाठवलेली आहे। याच्यामध्ये जे आत्ता ज्यांनी कार्यकारी अभियंत्यांनी जे आत्ता भरावा काढण्यासंदर्भात किंवा आम्हाला जे फसवलं आहे की 400 मीटर, ते 400 मीटरनं आमचे सांगवा। तुम्ही जे म्हणताय की भराव टाकल्या जो गेला तो काढणं आवश्यक आहे। आत्ता कामाला स्थगिती दिली, मात्र टाकलेल्या भरावाचं काय? कारण की ते बेकायदेशीर असल्याचं पाटबंधारे विभागाकडनं याआधी स्पष्ट झालं। तसं पत्रही तुम्हाला दिलं गेले होते? तसं पत्र आम्हाला दिलेलं आहे। तसं पत्र पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला दिलेलं आहे। नेमकं होतं पाटबंधारे जलसंपदा विभागाने काय सांगितलंय या कामासंदर्भात? पाटबंधारा जलसंपदा विभागाने आधी असं सांगितलेलं आहे की आधी नदीपात्राच्या बाहेर व्हा, नदीपात्रातला सर्व राडारोडा हा स्वखर्चाने काढून घ्या, असं त्यांना आधीच एकदा नाही 4 वेळा दिलेलं आहे। आजही आमच्याकडे ते लेटर आहे। पण आयुक्तांनी त्याला एक चुकीचं आणि फसवणूक जनतेची, पर्यावरणप्रेमी जसं जागृत होता ते जसं त्यांना एक फसवणूक म्हणून त्यांनी शांत व्हावं म्हणून एक खोटं सांगितले की आम्ही असा आदेश दिला आहे, समाधानकारक असं व्हावं आणि लोकांनी ह्याच्याबद्दल उठू नये, जागं होऊ नये जास्तीत जास्त, असं त्यांचा हा खोटा प्रयत्न आहे, फसवा प्रयत्न आहे। निश्चित त्यांना त्यांच्या अशा गोष्टीमुळं कोर्टाच्या कचेऱ्यात उभं राहावं लागणार। त्यामुळे आपण बघतोय की भावना संतप्त आहेत आणि एकंदरीत बघितलं तर पावसाळा हा तोंडावर आलेला असताना लाखो टन जो भराव टाकला गेला आहे नदीपात्रामध्ये, त्यामुळे नदीचं जे पात्र आहे ते अरुंद झालं आहे आणि मोठा पूर जर आला तर शहरवासियांवर मोठी आपत्ती, जलापत्ती ओढावू शकते आणि त्यामुळे प्रशासन, राज्य सरकार या सगळ्या प्रकाराकडे किती गांभीर्याने लक्ष देते याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे। पुढे सूरज पाटील सर, गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड।